भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या नेतृत्वात असलेल्या सरकारमध्ये कायदा मंत्री म्हणून शपथ घेतली. तथापि लवकरच आंबेडकरांना नेहरूंच्या काही धोरणांशी मतभेद होऊ लागले. यामध्ये हिंदू कोड बिलचा समावेश होता. नेहरू हे एक धर्मनिरपेक्षतावादी होते आणि त्यांना वाटत होते की हिंदू कोड बिलाला हिंदू धर्मावर आक्रमण म्हणून पाहिले जाऊ शकते. बाबासाहेब हे हिंदू धर्मातील स्त्रियांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी हिंदू कोड बिलाची मागणी करत होते. अर्थात बाबासाहेब हे नेहरू यांच्यापेक्षा हिंदू धर्मातील स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल अधिक जागरूक होते. त्यांनी हिंदू धर्मातील स्त्रियांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. बाबासाहेबांशी वैचारिक मतभेद असलेले आचार्य अत्रे म्हणतात की आंबेडकरांचे हिंदू कोड बिल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. भारताच्या 5000 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत कोणीही घडवून आणली नाही अशी क्रांती घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे, दुर्भाग्य हिंदू समाजाचे, देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला. भारतीय परंपरेने स्त्रीला नेहमीच चोखडात ठेवले आहे. मनुस्मृतीने अशी व्यवस्था केली आहे की बालपणी ती वडिलाच्या, तरुणपणी पतीच्या आणि वृद्धपणी मुलाच्या अधिपत्याखाली राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान कायदेपंडित, समाजसुधारक आणि मानवतावादी होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपले स्थान निर्माण केले, परंतु त्यांचे कर्तृत्व इतपतच मर्यादित नाही. त्यांनी भारतीय स्त्रियांना समान अधिकार आणि संधी मिळवून देण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण काम केले. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी बदल आणू पाहणाऱ्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून हे काम केले. हे बिल 7 वेगवेगळ्या घटकांशी निगडीत होते. यामध्ये विवाह, घटस्फोट, वारसा, संपत्ती आणि स्त्रियांचे संरक्षण यांचा समावेश होता. डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार करण्यासाठी 4 वर्षे, 1 महिना आणि 26 दिवस अथक परिश्रम केले. त्यांनी हिंदू धर्मातील स्त्रियांना ज्या जाचक रूढी आणि परंपरांपासून मुक्त करण्यासाठी हे बिल तयार केले होते. त्यांना विश्वास होता की कायद्याने स्त्रियांना समान अधिकार आणि संधी मिळाल्या तरच ते समाजात समान स्थान प्राप्त करू शकतील. हिंदू कोड बिल संसदेत मंजूर होऊ शकले नाही, परंतु त्याने भारतीय स्त्रीवादाच्या चळवळीला चालना दिली. या बिलातून स्त्रियांना मिळणारे अनेक अधिकार आणि संधी आजही भारतीय कायद्याचा भाग आहेत. भारतीय संविधान परिषदेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल, अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्वांचा अंगीकार केला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्यांचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला. हे अतिशय दुर्दैवी होते. त्यांना स्त्रियांना समान अधिकार देणे मान्य नव्हते. त्यांनी हिंदू धर्मावरील आक्रमण असल्याचा आरोप करून या बिलाचा प्रखर विरोध केला. हिंदू धर्मावर भाष्य करतोय म्हणून बाबासाहेबांच्या विरोधात हिंदू समाजातून घृणास्पद प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यांना देशद्रोही, हिंदू धर्माचा शत्रू असे म्हटले गेले. बाबासाहेबांनी त्यावेळच्या प्रबुद्ध वर्गातील लोकांना आणि प्रसारमाध्यमांना हिंदू कोड बिलाच्या पाठी उभे राहण्यास आवाहन केले, परंतु त्यांचे आवाहन फारसे यशस्वी झाले नाही. अनेक प्रबुद्ध लोकांनी हिंदू कोड बिलाच्या विरोधात भूमिका घेतली. प्रसारमाध्यमांनीही हिंदू कोड बिलाला विरोध करणारी बातम्या आणि लेख प्रसिद्ध केले. हिंदू कोड बिलाला विरोध करणाऱ्यांमध्ये अनेक कडवे हिंदू नेते आणि विचारवंत होते. त्यांना हिंदू धर्माच्या पारंपरिक मूल्यांवर आक्षेप होता. त्यांना वाटत होते की हिंदू कोड बिल हिंदू धर्माला कमकुवत करेल. बाबासाहेबांच्या विरोधात काढलेल्या मोर्चांमध्ये अनेक हिंदू धर्मगुरू आणि नेते सहभागी झाले होते. त्यांनी बाबासाहेबांना हिंदू धर्माचे शत्रू म्हणून घोषित केले. या मोर्चांमुळे हिंदू कोड बिलाला मोठा विरोध मिळाला. हिंदू कोड बिल संसदेत मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे बाबासाहेबांची समाजातील समानतेचे सकारात्मक बदल करण्याची इच्छा मातीमोल ठरली. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या विरोधाला तोंड देत लढा दिला. त्यांनी हिंदू स्त्रियांना समान अधिकार देणे हे स्वातंत्र्य आणि समता या तत्वांची अंमलबजावणी करण्याची अट असल्याचे म्हटले. परंतु बाबासाहेबांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. हिंदू कोड बिल संसदेत मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे बाबासाहेबांना अत्यंत दुःख झाले. त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देऊन आपला निषेध नोंदवला. हिंदू कोड बिलाच्या अपयशामुळे भारतातील स्त्रियांना समान अधिकार मिळण्यात विलंब झाला. परंतु या बिलाने भारतीय स्त्रीवादाच्या चळवळीला चालना दिली. आजही हिंदू स्त्रियांना मिळणारे अनेक अधिकार आणि संधी या बिलातून मिळाल्या आहेत. बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाच्या प्रयत्नांमुळे भारतातील स्त्रियांना समान अधिकार मिळवण्यासाठी आधार मिळाला. बाबासाहेबांच्या कष्टांचे फळ त्यांना मिळाले. हिंदू कोड बिल संसदेत मंजूर होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर नेहरू यांनी हिंदू कोड बिलाचे 4 वेगवेगळे भाग करून ते वेगवेगळ्या वेळी मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय हिंदू कोड बिलाला मंजूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल होता. 1955 ते 56 मध्ये मंजूर झालेल्या 4 हिंदू कायद्यांतर्गत हिंदू स्त्रियांना घटस्फोट, द्विभार्या, संपत्तीचा समान वाटा आणि सर्व कायदेशीर बाबींमध्ये समान संधी यासारखे अनेक अधिकार मिळाले. आजही या कायद्यांची अंमलबजावणी केली जाते आणि त्या हिंदू स्त्रियांना समान अधिकार आणि संधी मिळवून देण्यात मदत करतात. बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाच्या प्रयत्नांमुळे भारतातील स्त्रियांना समान अधिकार मिळवण्यासाठी आधार मिळाला. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध. नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. नेहरू हे एक धर्मनिरपेक्षतावादी होते आणि त्यांना वाटत होते की हिंदू कोड बिलाला हिंदू धर्मावर आक्रमण म्हणून पाहिले जाऊ शकते. बाबासाहेब हे हिंदू धर्मातील स्त्रियांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी हिंदू कोड बिलाची मागणी करत होते. अर्थात बाबासाहेब हे नेहरू यांच्यापेक्षा हिंदू धर्मातील स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल अधिक जागरूक होते. त्यांनी हिंदू धर्मातील स्त्रियांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.